इकडचा परिसर कसा हो बघा इकडून अशी कृष्णा नदी येते बघा. निसर्गरम्य देखावा कसा दिसतोय बघा. हे अशी खाली तिकडे जाते. पूर्णपणे हा देखावा बघा. लहानपणी आम्ही शाळेला होतो त्यावेळेला दिवसभर इथं नदीमध्ये आंघोळ करायचं. होय, मासे पकडायला यायचं. इथं असं गळ टाकायचं बघा. इथं गळ टाकायचं असं. इथं बसायचं नदीकडे. जनावर पाणी पाजण्यासाठी इथं आणायचं आम्ही. बघा तिथं मासे सुद्धा खायचं बघा आता सध्या. है तुम्हाला मी मासे दाखवतो बघा. पाण्यामध्ये मासे दिसतात बघा. इथं वर पोहतेला मासे आहे ते बघा. दिसतंय का बघा जरा. तुम्हाला मोठं करून दाखव. छोटे छोटे मासे आहेत इथं. आता जरा ऊन असल्यामुळे कोण नदीला नाही जरा काय इथे गर्दी राहते नदीला. इकडं अशी खाली इथं सकाळच्या पारी मासे मारण्यासाठी भुई लोक येतात बघा. इथे एक जाळं टाकले बघा. आता इथं बघा तसं जाळं टाकलेलं आहे. आता टाकते ते सकाळी येऊन पहाटेचं काढते ते जाळं आहे का. लय लहानपणी आम्ही आंघोळ करायचो बघा. आंघोळीला जायचं. मित्र 10-12 असायचे. आम्ही आंघोळ करायचे. 4-4, 5-5 तास नदीला जायचे. कसं निसर्गरम्य परिसर दिसतो बघायचं. देखावा तिथं. पूर्वी पाणी नसायचं तर इथून नदीतून आम्ही घागऱ्या भरून द्यायचो. हे पाणी नळ वगैरे नव्हते गावामध्ये त्यावेळेस. इथं 4 खेपा न्यायचं घागरीच्या आणि 5व्या खेपाला पुन्हा आंघोळ करायचे तर आम्ही. बस इथून जवळजवळ मला वाटतं 1-1.5 किलोमीटर इथं आमची घरं आहे. तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर इथं घर आहे. इथं आंघोळ करायची मग पुन्हा पाणी भरायचं कळशीत आणि शेवटच्या घागरीला आंघोळ करायची. आहे का बघा. इकडे कसा परिसर आहे बघा. पूर्ण मी तुम्हाला देखावा दाखवतो बघा. असा खेड्यातील हा देखावा तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही बघा. आपण शहरामध्ये गेलो ना मग आपणाला गावाकडची आठवण येते. ती हीच गावाकडची आठवण बघा. इथं ही नदीत काय करायचं आम्ही बघा. इथं उडी मारायचं. ती पलीकडं पोवत जायचं. तिकडं पलीकडं जायचं. तिकडं जांभळं वगैरे असायची. मग जांभळं खायचं. मक्याची कणसं असायची पलीकडे ती खायचं. आणि तसंच पोवत पुन्हा असं अलीकडे इथं यायचं. 3-3, 4-4 तास आम्ही आंघोळ करायचो बघा. याला पाणवठा म्हणते ते. पाणवठा हे असं पाणवठा बांधला. आत्ता बांधलाय पाणवठा. हे असं पाणवठा बांधलेला आहे आत्ता इथं. ही पूर्वी असं पाणवठा वगैरे काय नव्हतं इथं. तुम्हाला दाखवतो आणि परत पायऱ्या वगैरे तशा काय नव्हत्या पूर्वी. पायऱ्या वगैरे असं उतरून जायला लागतं. आता मी खाली आलोय तुम्हाला दाखवण्यासाठी. खाली आलोय तर दाखवण्यासाठी. असं चूळ भरतोय आम्ही इथं. चूळ भरायचं. हातपाय धुवायचं.
आणि मग जायचं. असं करत होतं पहिला. जनावर घेऊन पाणी प्यासाठी ते यायचं. बघा कसा देखावा आहे. आंघोळ खूप करायचं आम्ही. आंघोळ करायची. उन्हात आलं की पाणी प्यायला इथंच. पाणी वर कुठं नसणार तेव्हा पाणी प्यायचं हे करायचं. आता उन्हातून मी आलोय बघा. इथं जवळ कुठं पाणी प्यायला नाही. असं पाणी प्यायला लागतं. असं पाणी प्यायचं बघा. कसं देखावा बघा मित्रांनो. हे असं असं पाणवठा झालाय. असा नाही तर पहिला पाणवठा नव्हता. चिखलाचा रस्ता होता. चिखलाच्या रस्त्यामध्ये मग असं आम्ही यायचं. आंघोळ वगैरे करायची तर हो. परत तुम्हाला देखावा दाखवता. आणि का कृष्णा नदीचा देखावा म्हणायचा. निसर्ग हा एक पाणवठा आहे. पलीकडे तिथे एक पाणवठा आहे आणि त्याच्या पलीकडे पाणवठा. असं 3 पाणवठेच आहेत आमचं. पाणवठं म्हणजे इथं आंघोळ करायला धुणं वगैरे होतात. मसरं वगैरे जे आहे का ना, म्हशी वगैरे हे धुयाला इथं आणतात. अशी खाली नदी पुन्हा जाते वगैरे इकडे खाली सांगलीकडं. इकडून काय होते, इकडून कोयना धरण आहे. कोयना धरणातून पण नदी अशी कराडवरून अशी येते बघ. अशी येते तुम्हाला दाखवतो. आणि तिकडे खाली सांगलीवरून पण तिकडे कर्नाटकमध्ये जाते. आलमट्टी धरणाकडे जाते तिकडून नदी बघा. आता मी ब्लॉक करायसाठी आलो होतो. खरोखर म्हटलं शहरातील लोकांना नदी वगैरे काही बघायला मिळत नाही आणि म्हटलं फिरून जरा दाखवावी म्हणून मी इथं आलो होतो. खास नदीकाठचा देखावा तुम्हाला बघता यावा. बघा अजून परत तुम्हाला आता जाता दाखवत आहे का बघा. जाता हा देखावा पहा. झाडं वगैरे बघा. हे बघा